सो गाईज आज आपण खांद्याची खिचडी बनवणार शेतस. त्यासाठी मी लिहिले कांदा, कढीपत्ता, वटाणा, टमाटर, लसूण, तेजपत्ता, बटाका, कोथिंबीर आणि मसाला डब्बा. आणि आडे मी थोडं पाणी गरम करायला ठेवले आणि आडे कुकर आपला तापी राहिना. सो गाईज कुकर तपी जायले तेल टाकेल मा तेला ते गरम होई राहील. नंतर गाईज आपले मोहरी टाकणी आहे. नंतर गाईज आपण आहे जिरं लिहिलेले देखू शकता. देखा लोकेश आता आपण टाकेले कांदा, लसूण, मज्जाना शेंगदाणा आणि हा तेजपत्ता. आता येले मस्त होऊ देवाना. कढीपत्ता विसरी गो माय मी. आता येले आपले 5 मिनिटं होऊ देवाने. जोपर्यंत कांदा करपत नाही तोपर्यंत काही जात पण आता टाकी राहील 5 चम्मच तिखट. हाय आपला गावनं शे. आता आपण लिहि राहील हळद, ती वाईनी शे. ते आपण लिहिराय धना पावडर, आपण लिहिराय जाते गावना मसाला, काया मसाला. तो आपण जसं आवडस तसं टाकू. कोणले जास्त आवडस, कोणले कमी आवडस. आम्हाला जास्त आवडस. आपण आता टाकू टमाटर, मस्त एकजीव करणं गाईज. देखू शकतोस किती भारी स्ट्रक्चर येईल आपलं. असा स्मेल राही ना गाईज, असा घवघवात वासी राही ना. तुम्ही काय सांगू, आज मला भूक लाग जाईल. आता येले एकजीव करलेले एरमा थोडा वटाणा सोडू. वटाणा तुम्हाला आवडीनुसार टाकू नाही टाकू, तुमले पटीन तर टाकू नाही तर नाही टाकू. गाईज आपण टाकसू ते माते बटाटा. आता तेसले आपण एकजीव करायला शे गाईज. मस्त बटाटाले पाणी सुटेल आणि टमाटाले पाणी सुटेल तर त्याले मसाला मा चांगलं होईल. गाईज आपलं थोडं मीठ टाकणे म्हणजे ते टमाटर मिळजास आणि बटाटा मग विजास. देखा गाईज आपण आडे गरम पाणी लिहिले. तुम्ही थंड पाणी बी लिहू शकतास, पण मला गरम पाणी पटस. कारण की गरम पाणी टाकना तर खिचडीची चव अशी वेगळीच लागस, एकदम अशी झणझणीत मस्त. म्हणून मी गरम पाणी टाक दिले. आपण या डाळ तांदूळ लिहिले त्यासले एकजीव करलेले. गाईज असं पाणीले थोडीशी उकळी येऊ देवानी म्हणजे आपली खिचडी भारी बनस. गाईज आते मी तांदूळ टाकलेले शेतस. आता पण येनमा मस्त कोथिंबीर टाकानी शे. मज्जा. सर्व मटेरियल एकजीव कराना शे. आते देखा गाईज आता आपण कुकरनं झाकण धोईलेले म्हणजे वाफ पटकन भरेन. आणि आपण कुकर लाई दिले आणि 15 मिनिटं स्लो गॅस ठी दिले. 15 मिनिट्स मा खिचडी रेडी. आपली खांद्याची खिचडी रेडी आहे. असा स्मेल येईल ना गाईज.